हे बघा आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये आमच्या, आणि हे आमचं इकडे शेत, आणि आम्ही चिकनची पार्टीसाठी आलेलो आहोत. ठीक आहे, चिकन वगैरे आणलेलं आहे. ठीक आहे, जार पाण्याने भरलेला आहे. हे सगळं नियोजन असं. हे बघा इथं पण तुम्हाला हे बघा हे सगळं साहित्य आणलंय. कांदा, लसूण बिसून हे सगळे मसाले वगैरे सगळे याच्यामध्ये आणलेले आहेत. आणि आम्ही इकडे बघा छत्री पण आम्ही किती मोठी आणलेली आहे का. जर पाऊस वगैरे आला तर चूल वगैरे बंद होईल ना, म्हणजे पावसाने पाण्याने. ठीक आहे, बघा आताच हवा सुटली आणि वातावरण पण बघा एकदम असं हे झालंय, ढगाळलेलं झालेलं आहे. आणि कदाचित पाऊस पण येऊ शकतो लवकर, त्याच्यामुळे आम्ही ही मोठी छत्री पण आणलेली आहे. आणि हे बघा अशा निसर्गरम्य ठिकाणी आम्ही आलेलो आहे. कसं वाटतंय, जबरदस्त. चूल पण पेटत नव्हती, पण आता कशी तरी पेटली. कारण काय झालेलं माहितीये का, हे सगळे जे लाकडं आहेत ना, हे काल पाऊस आल्यामुळं सगळे ओले झालते, आणि त्याच्यामुळे सगळं दुफानच दुफान व्हायला लागले चुलीचं. हे बघा कसं आहे, जोरात नियोजन आहे का नाही. ह्यो आपला शेततलाव वरती, ह्यो जो दिसतोय ना, ह्यो शेततलाव आहे. ही सगळी पहिली पडीक जमीन होती, इथं आपण शेततलाव बनवलेला आहे. आणि हितपासून एवढी जमीन पण आपण काढलेली आहे सगळी. अजून ही वहीत नाही केलेली आहे, फक्त काढली. आता पुढल्या वर्षी आपण तिला वहीत करू. आणि खाली हे आपलं शेत आहे सगळं, आणि सगळ्या बाजूने आपल्या शेताला कंपाऊंड आहे. ही काही इथं गेट आहे आपलं, हे तुम्हाला दिसतंय, हे गेट आहे. इथून हे सगळं कंपाऊंड आहे. जास्त झूम केल्यावर फाटल, त्याच्यामुळे कमी झूम करतो. हे सगळं कंपाऊंड आहे बघा. असंच कंपाऊंड हे आलेलं आहे त्या शेततलावापाशी. इथं बघा इथं आलेलं आहे, आणि इथून परत गेलेले तिकडं, परत खाली गेले, म्हणजे बरंच खाली गेलेले तिकडं. म्हणजे जेवढी एवढी लांबी आहे ना, याच्यापेक्षा जास्त आहे इकडं. अभि झालं नाही चिकन झालं नाही? नाही झालं? किती वेळ आहे अजून? हो लय वेळ आहे वय. आम्हाला तर भुका लागल्या आता. हो लय वेळ आहे अजून. ठीक आहे, आता शिजाय टाकले, अजून भाजी वगैरे बनायला बराच टाइम आहे. तोपर्यंत मी तुम्हाला वरून व्ह्यू दाखवतो सगळ्या आपल्या शेताचा. ह्यो बघा रस्ता कसला खतरनाक आहे. आता इथून यांगायची मला वरती. जाऊ हळूहळू, धरतो कॅमेरा मी येतो. हा चल दे कॅमेरा आता, ये हळूच. बघा वरून चुलन ती कशी दिसते. आबिन ते बसलेत, अजून वरती जायचे आपल्याला. इकडे दगडावरून जाऊ, म्हणजे घसरायची नाही माती वगैरे. गाईगुण दगड. ठीक आहे, सगळ्या आपल्या शेततलावामध्ये सगळ्या जाळ्याच उगल्या आता, आहे का. या कापून हवा, लिंब पण उगला एक, या कापून काढावं लागते. हवा भरपूर लागते, आवाजाचा काय माहित काय प्रॉब्लेम होतोय. हे बघा वरून कसा जबरदस्त व्ह्यू दिसतोय, एक नंबर.